हा भाजपचा पत्रकार सूर्यवंशी याने रोहित पवारांची टिंगल केली. त्या खालचे लोकांचे कमेंट बघा. फडणवीस जेव्हा मरतील तेव्हा पण सूर्यवंशी असाच व्हिडिओ बनवा, बघू RSS काय बोलते. नशीब तुमच्या घरातील कोणी विमानात नव्हतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुम्ही आपल्या आडनावानंतर कंसात भाजपवाले लिहित जा. भाजपच्या या कुत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार रिनेश रंजन यांनी झणझणीत इंजेक्शन दिलं. नेमकं घडलंय तरी काय? जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं. आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तर द्या. त्याच्यासाठी FIR तर करा. साधी FIR होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार, असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे. सावधान, भाजपने कुत्रे सोडले आहेत. ते भाजपने सोडले आहेत का? हे कुत्रे कोण कोण आहेत? हे डॉबरमॅन आहेत की गावठी कुत्रे आहेत? मंडळी हसताय काय? हसायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, ते चावणार नाहीत हे मी विश्वासानं तुम्हाला सांगतो आज. कारण जास्त भुंकणारे कुत्रे हे बहुधा चावत नसतात, ते फक्त भुंकत असतात. निव्वळ भुंकणारे कुत्रे हे बेसिकली भित्रे असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे भुंकून कुणी घाबरावं आणि तो पळून जावा एवढीच ड्युटी यांना दिलेली असते आणि ते चोख पार पाडतात. हल्ली हे कुत्रे महाराष्ट्रातच नव्हे मंडळी, तर अख्ख्या देशात सोडलेले आहेत, पण ते भाजपने नाहीत. लक्षात घ्या. काय आहे या कुत्र्यांची कथा ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, अजितदादांचा तथाकथित विमान अपघात होऊन जवळपास आता 1.25 महिना लोटला आहे, परंतु अजूनही त्यांचा अपघात की घातपात हे सत्य बाहेर आलं नाही किंवा येऊ देत नाही. आणि म्हणूनच रोहित पवार यांनी हा मुद्दा जोरदार उचलून धरला आहे. आणि हा मुद्दा उचलून का धरला? म्हणून अनेकांच्या मागून निघणाऱ्या धुराच्या लोटाने आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. या विषयावरून रोहित पवारांना कुणी पप्पू म्हणतायत, तर कुणी त्यांना गावठी जेम्स बॉन्ड म्हणतो आहे. हे म्हणणारे कुणाचेही पाळीव कुत्रे नसून ते भटक्या जातीचे गावठी कुत्रे आहेत. लक्षात घ्या. त्या गावठी कुत्र्यांनी हे आधी समजून घ्यायला पाहिजे की अपघातात दगावले ते त्यांच्या रक्ताचे काका होते. कोण? अजितदादा, रोहित पवारांचे. पवार कुटुंबाची प्रचंड हानी झाली आहे. महाराष्ट्राने एक लोकनेता गमावलेला आहे. भडव्यांनो, तुमचं काय गेलं रे? तुमचं काय गेलं? आणि पत्रकार परिषदा घेऊन हा मुद्दा जाहीरपणे मांडणं काही गुन्हा आहे का? अपराध आहे का? मूर्खांनो, तुमच्या बापाने लिहिलेलं संविधान वाचलंच की नाही? थोडं वाचून घ्या. अबे, पुरावे असतील तर कोर्टात जा म्हणतो. रोहित पवार पत्रकार परिषदेत PPT दाखवतात. तुला काय त्रास होतो रे? मला काही समजतच नाही. अजितदादा असते आणि तू विमान अपघातात मेला असता तर ते असंच बोलले असते. कोण? दादा. तू उडवलं का विमान? ते तुझं विमान होतं का? तू पायलट होता का? तू VSR कंपनीचा मालक आहेस का? तुझ्या मावशीचा तो नवरा आहे का? ते शंका घेत आहेत तर काय तुझ्यावर किंवा तुझ्या बापावर, मावशीवर, तुझ्या काकूवर, तुझ्या बायकोवर ते संशय घेत आहेत का? तुला का मिरच्या झोमतायत? तुला का त्रास होतोय? तू का भुंकतो आहेस? तुझी आणि रोहित पवारांची काय बरोबरी आहे मला सांग? तू काय कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही, अध्यक्ष नाही, दिवाणजी नाही, मुनीमजी नाही. तू पत्रकार आहेस तर पत्रकारिता कर ना बाबा. पत्रकारिता करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. देशात गॅस नाही, शेतात पीक नाही, पिकलं तर भाव नाही, तरुणांना काम नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषध नाही. असे अनगिनत प्रश्न आहेत ना महाराष्ट्रात, देशात. त्यावर भुंका ना, किती भुंकायचं ते सोडून उगाच दिवस उजाडला की भू 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 काहीतरी विषय घेऊन लोकांना भ्रमित करण्याचा तुमचा हा धंदा आहे. तिकडे त्या मुक्ता कदम यांचं चॅनल बंद पाडलं होतं. तिकडे ते त्रिशूल दादा पाटील, रविराज साबळे यांच्या मागे काही गावठी कुत्रे लागले आहेत. हे काही तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाही भुंकायला, ना कोणत्या भाजपच्या नेत्यांनी तुम्हाला भुंकायला परवानगी दिली आहे. हे तुम्ही उगाच कशासाठी चाटत आहात हे लोकांना ठाऊक आहे. हे लक्षात घ्या. आपण किती चाटतो आहोत हे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचावं आणि आपल्याला काहीतरी पद मिळावं, बस एवढ्यासाठी तुमचा हा कटाटोप आहे. तुम्हाला वाटलं अमोल मिटकरींना अशाच वक्तृत्वामुळे दादांनी आमदार केलं होतं. तुम्हाला वाटत असेल आपणही थोडं भुंकलो तर आमदार होऊन जाऊ. अबे, अमोल मिटकरी वक्ता आहे. तुम्ही नुसते भुंकता साल्यांनो. तुम्ही वक्ते नाहीतच, तुम्ही भक्तात. फक्त भक्तच नाही, अंध भक्तात. अन्न नाही, अंड भक्तात.
रोहित पवारांवर तुम्ही कितीही भुंकले तरी तो घाबरणारा माणूस नाही. त्याचा आबा बसला आहे दिल्लीत तुमच्या बाबाजवळ, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही भुंकाल आणि तो घाबरून बोलणं बंद करेल ती असली स्वप्न बघू नका. तुम्हाला काय वाटतं की आपण काही 5-50 अंधभक्तांपुढे दररोज युट्यूबवरती गीता वाचली तर काय खूप तीर मारले असा त्याचा अर्थ होत नाही. अबे गावठी कुत्रकारांनो, तुमच्या चॅनलवर तुम्हाला आलेल्या कमेंट्स आधी वाचा. तुम्ही ते वाचल्या असतीलच. काय काय शिव्या घालतायत तुम्हाला लोक बघा जरा. मूर्खांनो, त्या विमानात फक्त अजित पवारच नव्हते, 2 पायलट होते, ती माणसं होती, एक अटेंडंट होती पिंकी माडी, ती मुलगी होती निरपराध, एक सुरक्षा रक्षक होता विदीप जाधव. त्यांचे जीव नाहीत का? आणि सत्य बाहेर येऊ नये असं तुम्हाला का वाटतं रे? तुम्हाला काय त्रास होतो आहे? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की अर्थात मग घातपातच आहे, तुम्हाला माहिती आहे, असाच त्याचा अर्थ होतो. राहिला रोहित पवारांचा प्रश्न, त्यांना कोर्टात जाण्याची सल्ला देणारे तुम्ही कोण बे कुत्रे? तुम्ही कोण होतात? त्यांना वाटलं तेव्हा जातील ना ते कोर्टात. आपण सत्तेसोबत आहोत, आपण कट्टर हिंदू आहोत, काहीही आपण बकलो, काहीही बोललो आणि आफत आली आपल्या अंगावर तर देवाभाऊ आपल्याला सोडवतीलच. अबे या भ्रमात राहू नका. देवाभाऊ तुमच्यासारखा चिल्लर माणूस नाही. त्यांना वेळ नाही अशा मोकाट सुटलेल्या कुत्र्यांना कुठे कुठे आवरायला, त्यांना वेळ नाही एवढा. मंडळी, हे 3 मुख्य कुत्रे आहेत महाराष्ट्रातले. यांना भाजपने वगैरे सोडलेलं नाही, लक्षात घ्या. यांना काहीतरी मिळावं या अपेक्षेने हे भाजपच्या एकतर्फी प्रेमात पडलेले हे गावठी कुत्रे आहेत. या खरजुल्ल्या भटक्यांना घाबरण्याचं अजिबातही कारण नाही. साले लोकांना हिंदुत्व शिकवतात. हिंदुत्व काय याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? हेच फक्त हिंदू आहेत आणि आम्ही काय मंगळावरून आलेले एलियन आहोत का? हिंदू 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 हिंदुत्व हिंदुत्व कशाचं काय बे? या 2-4 वर्षात साले जास्तच शेफारले आहेत. अबे मूर्खांनो, असे कितीतरी अपघात दररोज होत असतात. हजारो निष्पाप माणसांचे बळी जात असतात गध्यांनो. तेव्हा प्रत्येकाच्याच कुटुंबाला न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. संविधान कोणी दिलेलं आहे ते तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. साल्यांनो, शिवाजी महाराजांना तुम्ही सोडलं नाही, सावित्रीबाई फुलेंना तुम्ही सोडलं नाही, महात्मा गांधींना तुम्ही सोडलं नाही. एवढंच नाही तर दाभोळकर पानसरे तुम्हाला खपले नाही. आणखी किती जीव घेणार आहात बे? सत्ता काही अमरपट्टा नसतो, हे लक्षात घ्या. उद्या सत्ता पलटली तर हवा पालटून जाईल. तेव्हा तुमच्या ढोंगणाचे पट्टे ढिले होईल, लक्षात घ्या. तेव्हा मग बिळात लपून बसाल. मारे ते चंदन, ती भाषा, ते तुमचं शुद्ध व्याकरण बिकरण, त्या व्याकरण बिकरणाचं पार तुमचं शिकरण होईल, लक्षात घ्या. म्हणजे रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, काही बरडतात, काही ताळमेळ नाही. साले कुठल्या विषयाला कुठलाही विषय जोडतात. त्यांना वाटतं की गोड बोलून छान शब्द मांडले म्हणजे आपलं कळेल लोकांना. गावठी घेऊन सावठी बडबड केल्यासारखी वाटते ती. असो मंडळी, काय बोलायचं, तुर्तास थांबतो. या महाराष्ट्रातील 3 गावठी कुत्र्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. भाजपचा कट्टर अंधभक्त भाऊ तोरसेकरने कमेंट बॉक्स बंद करून ठेवला आहे.